नमस्कार मित्रांनो, माझे चॅनल एसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलचा मुख्य उद्देश सर्वसाधारण व्यवस्थापन शास्त्र आणि विशेषतः पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन या विषयाच्या शिक्षण प्रशिक्षणाचे उच्च मानक विकसित करणे हा आहे. मित्रांनो, आपण बघत आहोत प्राचीन भारतीय ज्ञानातील प्रबंधनाचे धडे. आज आपण बघणार आहोत धडा 3. विषय आहे सक्षम प्रबंधक कोणाला म्हणावे. चला तर बघूया संस्कृत सुभाषित काय आहे, त्याचा तर्जुमा काय आहे. सुभाषित असं आहे, मंत्रीणां भिन्नसंधाने भीषजां सान्निपातिके कर्मणि व्यज्यते प्रज्ञा स्वस्थे कोवान पंडिताः. हा झाला संस्कृत तर्जुमा. त्याचा अर्थ काय आहे ते बघूया, त्यातला आपल्याला संदेश काय मिळतोय तोही बघूया. युद्ध झाले किंवा इतर देशांशी शत्रुत्व असेल तर राज्याचे किंवा सरकारचे मंत्री, परराष्ट्रमंत्री यांची कसोटी म्हणजे अनुकूल तोडगा काढणे आणि विरुद्ध सरकारला अनुकूल करारासाठी वाटाघाटीच्या टेबलावर आणणे ही होय. कसोटी कुठं आहे त्याची, की तो कसा समोरच्या शत्रू राष्ट्राशी निगोशिएट करतो आणि त्यांना बरोबर संधीच्या टेबलवर आणतो. तिथे त्याची कसोटी आहे त्या मंत्र्याची. वैद्य किंवा डॉक्टरची खरी परीक्षा म्हणजे सान्निपात ज्वराच्या रुग्णावर, ज्याला सेप्टिक शॉक झाला आहे किंवा डेलिरियम ज्याला म्हणतात, त्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णावर अतिशय शेवटची पायरी. म्हणून माणसाला जेव्हा शरीरामध्ये गँग्रीन सेप्टिक होतं तेव्हा त्याच्या डोक्यावर परिणाम होतो, त्याच्या ब्रेन आणि त्याची जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर परिणाम होतो. ही गोज इन टू द डेलिरियम. तो अशा रुग्णावर उपचार करणे ही खरी वैद्याची कसोटी, की जो शेवटच्या पायरीवर आहे. जेव्हा परिस्थिती सामान्य असते तेव्हा प्रत्येकजण पंडित, जाणकार, सक्षम व्यक्ती असल्याचे दिसून येते, भासते. परंतु पंडिताची किंवा त्याच्या योग्यतेची खरी परीक्षा संकटाच्या वेळी किंवा कठीण परिस्थितीतच होऊ शकते. तर संदेश काय आहे, की आकस्मिक किंवा कठीण परिस्थिती निर्माण होईपर्यंत सर्व व्यवस्थापक, मॅनेजर्स सक्षम आणि यशस्वी मानले जाऊ शकतात. पण कुठल्याही संकटातून संस्थेला यशस्वीपणे बाहेर काढणारा व्यवस्थापक किंवा प्रबंधक हा खरा सक्षम व्यवस्थापक किंवा पंडित असतो. म्हणजे मॅनेजरची टेस्ट जेव्हा ऑर्गनायझेशनवर संकट येतात, काही क्रायसिस क्रिएट होतात, त्या क्रायसिसमधनं सुखरूपपणे जेव्हा मॅनेजर त्या संस्थेला बाहेर काढतो, ही त्याच्या कॉम्पिटन्सची, त्याच्या ज्ञानाची, त्याच्या सक्षमतेची खरी टेस्ट आहे. मला असं वाटतं की तुम्ही हा अर्थ आणि हे सुभाषित एन्जॉय केलं असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुढचा व्हिडिओ धडा 4 अवश्य बघा. त्यात आपण खरा व्यावसायिक प्रबंधक कोण, प्रोफेशनल मॅनेजर कोण यासंबंधी बघूया आणि बोलूया. मित्रांनो, या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद. शुभ दिन.